ते म्हणाले की 8 वर्षानंतर पहिल्यांदा महानगरपालिकेमध्ये विशेष सभा झाली आणि त्याच्यात अनेक विषयांसंदर्भात चर्चा झाली आणि पक्ष म्हणून आता या ठिकाणी ह्या सर्व विषयांकडे पाहत असताना आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला की डीपीडीसीच्या विषयासंदर्भात ज्याच्यामध्ये डीपीडीसी मध्ये 26 कोटी 11 लाख रुपये छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेबांच्या नेतृत्वामध्ये मंजूर झाले होते. त्याची एक वर्षभर प्रोसेस झाली, त्याची वर्क ऑर्डर देण्यात आली आणि त्याचे कामही पूर्ण शहरभरामध्ये चालू झाले. परंतु लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की स्थानिक आमदारांनी भ्रष्टाचारावर अनेकदा भाष्य केलं आणि कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी हा भ्रष्टाचाराला समर्थन करणारा पक्ष आहे किंबहुना करतो असा अनेक वेळेस त्यांनी आरोप लावला. परंतु पहिल्याच या सभेमध्ये आपल्याला असं थेटपणे दिसतंय की काँग्रेसचे कार्यकर्ते नेते ह्या कामांना त्या ठिकाणी थांबवण्याचं काम करतात. अनेक पत्रकारांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पूर्ण शहरभरामध्ये हे डीपीडीसीची कामं जे चालू आहे, अनेक कंत्राटदारांना त्या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी बोलवून त्यांना सेटलमेंट आपण केलं पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही काम त्या ठिकाणी करू देणार नाही अशा पद्धतीनं त्यांना धमकावलेलं सुद्धा आहे. आणि म्हणून ज्या नेत्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पार्टीवरती केले, आता तेच नेते ह्या डीपीडीसीच्या कामामधून आपलं कमिशन घेऊ इच्छितात. अन्यथा शहरभरामध्ये होणाऱ्या कामाला जेव्हा कुठलीही तांत्रिक अडचण नाहीये त्याला थांबवण्याचं काही कारण नाही. एकमेव कारण हे कामं थांबवण्याचं एवढाच उद्देश दिसतो की त्याच्यामधून आपल्याला 10-5% कमिशन कसं घेता येईल अशा पद्धतीचा एक प्रयत्न काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय. आणि म्हणून आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून थेट सवाल स्थानिक आमदारांना आहे की तुम्ही एवढे भ्रष्टाचाराच्या विरोधातले धडे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिले आणि तुमची सत्ता आल्यानंतर पहिल्याच बैठकीमध्ये भ्रष्टाचाराला पूरक असेल असे विषय त्या ठिकाणी सभेमध्ये आणून तुम्ही नेमकं साध्य काय करताय असा प्रश्न सामान्य लातूरकरांना पडतो. आणि मी सुद्धा एक सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं त्याच्यामध्ये एकमेव कारण आहे की काहीतरी आर्थिक गोष्टी व्हाव्यात आणि कमिशनबाजी व्हावी अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये प्रयत्न दिसतोय. आणि लातूरकरांचा विकासाचा जो गाडा आहे त्याला कुठंतरी थांबवला पाहिजे, तो रखडला पाहिजे किंबहुना भारतीय जनता पार्टीनं काम केलं हे दिसलं नाही पाहिजे. म्हणजे राजकारणाला विकासापेक्षा जास्त अधिक महत्व ह्या विषयांमध्ये देण्याचा ते प्रयत्न करतायत असं आम्हाला वाटतं. दुसरा जो महत्वाचा विषय कालच्या सभेमध्ये तिथं चर्चेला आला तो आदरणीय स्वर्गीय चाकूरकर साहेबांच्या स्मारकाबद्दल आला. आणि हे खरंच विशेष आहे की आदरणीय माजी पालकमंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकरांनी जेव्हा देवेंद्र भाऊ महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आले होते त्या व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेच्या आवारामध्ये आदरणीय चाकूरकर साहेबांचं स्मारक उभं झालं पाहिजे. आणि त्याला उत्तर देत असताना राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की अतिशय चांगली संकल्पना आहे की जिथून चाकूरकर साहेबांचा राजकीय प्रवास चालू झाला त्याच आवारामध्ये एक मोठं स्मारक चाकूरकर साहेबांचं उभं राहिला पाहिजे किंवा त्याला जितकी काही फंडाची आवश्यकता असेल तो सर्व फंड मी स्वतः देईन असं आश्वासन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलं. आणि त्याचं क्रेडिट घेण्याचं काम सुद्धा
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या सभेमध्ये दिसतंय. गेल्या 15 वर्षापासून स्थानिकचे आमदार इथलं नेतृत्व करतायत आणि 15 वर्षामध्ये एकही कल्पक किंवा विकासात्मक विजनरी गोष्ट लातूरकरांना पाहायला मिळाली नाहीये. आणि म्हणून आम्हाला ह्याच्यातलं आश्चर्य वाटत नाहीये की जे देवेंद्र भाऊंनी मान्य केलं त्याच पत्र काँग्रेसचे नगरसेवक आज सभेमध्ये आणतायत. म्हणजे त्यांना स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचं मार्ग पूर्ण करता आला नाही, परंतु ज्याचं म्हणजे एक वचन आदरणीय देवेंद्र भाऊंनी दिलं त्याच्या संदर्भातलं पत्र काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी सभेमध्ये आणलं. तिसरा जो महत्वाचा विषय ज्याच्यामध्ये एक राजकारणाचा भाग काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून दिसतो, जिथं त्यांचा विरोध आहे तरी सुद्धा आता फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा त्याला पांघरून घालण्यासाठीचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मध्ये जो 75 फुटी पुतळा उभारला जातोय त्या संदर्भातलं सुद्धा तिथं चर्चा झाली. खरं तर सुरुवातीला जेव्हा ह्या पुतळ्याची संकल्पना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी जेव्हा लातूरला आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त, तेव्हा तिथं असं ठरलं की इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मध्ये तो पुतळा उभा झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर एकाच आवारामध्ये 2 पुतळे कशाला असा प्रश्न स्थानिकच्या आमदारांनी विधानसभेमध्ये सभागृहामध्ये विचारला. आणि तेव्हा त्यांचा ह्याच्या संदर्भातला काय दृष्टिकोन आहे, काय भूमिका ही स्पष्ट झाली. आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीनं एकाच आवारामध्ये किंवा एका 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये एकाच महामानवाचे पुतळे नसावे असा नियम असताना सुद्धा मुख्यमंत्री मोदयांकडून ती अट शिथिल करून घेतली. आणि त्याच्यानंतर त्याचे प्रस्ताव पुढे नेण्यात आले आणि आता प्रशासकीय मान्यता काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी दिली आणि 10 कोटीचं काम त्या ठिकाणी आता पुढे चाललंय. आधीचे एस्टिमेटच्या हिशोबानं 12 कोटी रुपये येणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठीही भारतीय जनता पार्टी येत्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे, परंतु त्या कामाला आता सुरुवात झालेली आहे. आणि आज जेव्हा आम्ही सभागृहामध्ये तो विषय पाहतोय, स्थानिकच्या आमदारांनी त्याला विरोध केला असता सुद्धा आता त्याच्यावरती पांघरून घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे त्याला त्याची राजकीय पोळी भाजण्याचं काम ते सभागृहामध्ये करू इच्छित आहे. आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतच नाही तर विधानसभेमध्ये किंवा 4-5 वर्षामध्ये तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये एकमेव महिलांना मोफत सिटी बस सेवा ही लातूर महानगरपालिकेनं आमदारांच्या नेतृत्वामध्ये केली असं ते सतत भाषणामध्ये सांगतात. परंतु तिथली जी परिस्थिती आपण आज पाहतोय की अतिशय फाजील कार्यक्रम त्यांच्या ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम इथलं स्थानिकचं काँग्रेसचं नेतृत्व करते. 1.5 लाख महिला आपल्या लातूर शहरात राहतात आणि त्याच्यामधून स्मार्ट कार्ड महापालिकेनं फक्त 10,000 महिलांसाठी काढलेले आहेत. 5,000 स्मार्ट कार्ड ते महिलांना वितरित केलेले आहेत आणि 5,000 स्मार्ट कार्ड अजूनही महानगरपालिकेकडे आहेत. आणि म्हणून 1.5 लाख महिलांमधून फक्त 5,000 महिलांना मोफत सिटी बस सेवा ही महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळते. आणि स्थानिकचे आमदार वारंवार असं सांगतात की महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी योजना आहे जिथं सरसकट महिलांसाठी मोफत सिटी बस सेवा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे. पण हे सरासर खोट आहे. फक्त 5,000 लातूर शहरातील महिला या सिटी बस सेवेचा लाभ घेत आहेत. आणि म्हणून त्यांनी जे काही भाषणं किंवा राजकीय भाषणं निवडणुकीच्या दरम्यान केलेली ते सरासर खोटे. त्याच्यामध्ये ही टिप्पणी जोडायला हवी होती की सरसकट महिलांना नसून फक्त 5,000 महिलांना मोफत सिटी बस सेवा त्या ठिकाणी मिळते. अशा अनेक विषयांवरती कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा झालेली आहे. आणि आत्ताच विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं की
की कशा पद्धतीचं वातावरण महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळालं आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे. लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमधून म्हणून आम्ही सर्व नेते त्या ठिकाणी एक चांगला चेक देण्याचं काम, ज्याच्या माध्यमातून विकासात्मक काम लातूर शहराचं होईल असा आम्ही ठामपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि कुठलीही गोष्ट सहजपणे लातूरचा ट्रॅक बिघडणार नाही अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आणि सभागृहातले सर्व नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम घेईल असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. इतर जे सर्वसामान्य जे प्रश्न आहेत, लाईटीचा प्रश्न आहे, गटारीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, त्या संदर्भात सुद्धा जनतेला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करू असा या ठिकाणी विश्वास देतो. धन्यवाद.